मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागात सुरू असलेला बोगस जन्मदाखल्यांचा मोठा घोटाळा महापौर रितू तावडे यांनी पत्रकार परिषदेत उघड केला। भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर महापालिका प्रशासनासोबत झालेल्या 1.5 तासाच्या बैठकीत अनेक खळबळजनक बाबी समोर आल्या आहेत। मुंबईत बांगलादेशी घुसखोरांना दिलेले 237 बोगस जन्मदाखले रद्द केल्याचे प्रशासनाने मान्य केले आहे। मात्र हे मूळ दाखले अद्याप संबंधितांकडून हस्तगत करण्यात आलेले नाहीत। ठिकाणी मी तुम्हाला ज्यावेळी मी पदग्रहण केलं त्याच वेळी मी सांगितलं होतं की माझी पहिली बैठक जी असणार ती मुंबईमधल्या सर्व अनधिकृत बांगलादेशी हॉकर्सच्या विरोधात, ज्याचा पाठपुरावा सातत्याने माजी खासदार डॉक्टर किरीटभाई सोमय्या हे सातत्याने करत होते। त्यांनी काही विषयही माझ्याकडे त्यावेळी दिलेले होते। त्या अनुषंगाने मी सातत्याने माझ्या भाषणामध्ये कायम मी हा मुद्दा तुमच्याकडे घेऊन आले होते आणि आता माझ्या दालनामध्ये त्या ठिकाणी उपमहापौर संजय घाडीजी, त्याचबरोबर भारतीय जनता पक्ष गटनेते श्री गणेश खणकरजी, त्याचबरोबर आमचे 2 सन्माननीय नगरसेवक डॉक्टर नील सोमय्या आणि श्री प्रकाश गंगाधरीजी, आणि त्याचबरोबर या ठिकाणी सर्व मुंबई महानगरपालिकेचे संबंधित सगळे अधिकारी, त्यामध्ये AMC शर्माजी होते, उपनगरे आरोग्य विभाग त्यांच्याकडे, आणि श्रीमती दक्षा शाह आणि इतर सगळे आरोग्य अधिकारी। आता मी संबंधित पूर्ण जी यादी आहे ती तुमच्याकडे पाठवेन। जवळपास आतापर्यंत ह्यांनी दिलेल्या पेपरवरती 8 FIR त्यांच्यावरती झालेले आहेत आणि सर्वात महत्त्वाची बातमी जर या ठिकाणी आलेली आहे तर अशरफ काझी नावाचा एक डॉक्टर, ज्यांनी या ठिकाणी, हे तुम्हाला मी प्रमाणपत्र दाखवते, हे जरा, डॉक्टर अशरफ काझी, आता हा डॉक्टर आहे की काय आहे ह्याची पण तपासणी झाली पाहिजे। 2015ला मला वाटतं यांना सर्टिफिकेट मिळालं, ते मला वाटतं हे पण झालेले, आणि 2024ला त्यांनी एका घरी एका महिलेची डिलिव्हरी झाली होती, ज्या डिलिव्हरीला ते स्वतः उपस्थित पण नव्हते, पण त्यांनी हे पत्र दिलेले। परत त्याच्यामध्ये संगनमत येतं त्या ठिकाणच्या कन्सर्न MOHचं की अशा पद्धतीचं जे किती मोठा भ्रष्टाचार आहे हा, किती मोठी ही गोष्ट आहे की हा डॉक्टर अशरफ काझी यांनी या पद्धतीचं सर्टिफिकेट त्या बाईला दिलेलं आहे। याचे सगळे पेपर्स किरीटभाईंनी डॉक्टर आरोग्याच्या अधिकारी दक्षा मॅडम यांच्याकडे दिलेले आहेत। त्याच्यावरती FIR घ्यायला सांगितलेली आहे, पण ती अजूनही घेतलेली नाहीये। अशा पद्धतीचे बरेच विषय या माझ्या दालनामध्ये झालेल्या मीटिंगमध्ये झालेले आहे। त्याचबरोबर ज्या डिले ऑर्डर्स आहेत आतापर्यंत, जेवढे ऑर्डर्स दिलेले आहेत त्या सगळ्या ऑर्डर्सची क्रॉस चेक या ठिकाणी झाली पाहिजे, या पद्धतीची विश्लेषण या मीटिंगमध्ये झालेले आहे। त्यानंतर 1/1/2016 नंतरचे रेकॉर्ड्स आता यावरती आम्ही चेक करायला सांगितलेले आहेत। सगळे पेपर्स खासदार किरीटभाई सोमय्या यांच्या माध्यमातून या अधिकाऱ्यांना दिले होते, वारंवार त्यांच्या टेबलावरती होते, पण त्यांनी आतापर्यंत त्याच्यावर कधीच कारवाई केलेली नाही। महापालिकेचे महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, गणेश खणकर यांना धन्यवाद देतोय। आज त्यांनी ही विशेष बैठक घेतली। मुंबईत जे बोगस जन्म प्रमाणपत्र घेऊन गेले, ज्यांच्याकडे ते महाराष्ट्रात हिंदुस्थान जन्म झाल्याचा कोणता पुरावा नाही, असे 10,000 लोक संबंधी माहिती मी मुंबई महापालिकेला दिलेली आहे। गेले अनेक महिने पाठपुरावा करीत आहोत। मुंबई महापालिकेचं माफिया राज संपण्याचा आज पहिला पुरावा आहे, कारण की हे जन्म प्रमाणपत्र घोटाळा हे बांगलादेशी माफिया आणि मुंब्रा गँग चालवत होती। एक जसं रितू तावडेने एक उदाहरण दिलं, डॉक्टर अशरफ काझी, मी यांच्याकडे 100 डॉक्टरांची यादी दिली आहे, 100, ज्यात मानपूर, गोंडी, देवनार, नौपाडा, नागपाडा, बेहरामपाडा, कलिना, कुर्ला यातील असे हे
डॉक्टर्स आहेत की जे बोगस जन्म प्रमाणपत्र देतात, घरी जन्म झाल्याचं सर्टिफिकेट देतात